पनीर लेंगे? पनीर तो बेटा कुछ दिनों में इतनी इतनी थैलियों में सोनार की दुकान पे बिकेगा। पनीर दो। नहीं बस तुम्ही कोणतं पनीर खाताय, स्वस्त की महाग? कारण आता पनीरमधील बनावटगिरी कायद्याच्या कचाट्यात सापडल्या. कशी ते जाणून घेऊयात. 4.5 वर्षाच्या लढ्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने हा विषय आपल्या अखत्यारीत घेतलाय. त्यामुळे दुधापासून तयार केलं असेल तरच त्याला पनीर म्हणता येणार आहे. बाकी वनस्पती ऑइल, रसायने यांच्या वापरातून तयार झालेल्या पनीरला पनीर न म्हणता चीज अँड लॉक म्हणणे बंधनकारक असणार आहे. इथून पुढे हॉटेल रेस्टॉरंटच्या मेन्यू बुकमध्येही त्याचा उल्लेख करावा लागणार आहे. शिवाय 1 मे 2026 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे पनीरमधील फरक स्पष्ट केल्याने ग्राहकांना आपण कोणते पनीर खात आहोत ते कळण्यास मदत होणार आहे. पण तुम्हाला ओरिजिनल पनीर आणि बनावट पनीर कसं ओळखायचं हे माहिती आहे का? तेच आज आपण छोटी गोष्ट या सेगमेंटमध्ये पाहणार आहोत. बनावट पनीर हे स्टार्च, डिटर्जंट, रसायने किंवा स्किम मिल्क पावडर वापरून तयार केलं जातं. ओरिजिनल पनीर मऊ आणि थोडं तुकडे पडणारं असतं. बनावट पनीर कडक रबरासारखं ताणलं जातं. तुम्ही ओरिजिनल पनीर गरम पाण्यात 5 मिनिटं ठेवलं तर ते नैसर्गिक वास देतं. मात्र बनावट पनीरमधून साबणासारखा किंवा केमिकलचा वास येतो. पनीरचा छोटा तुकडा उकळून थंड करून आयोडीन टेस्ट करू शकता. यामध्ये रंग निळा किंवा काळा झाला तर त्यात स्टार्च मिसळलेलं असू शकतं. रंग बदलला नाही तर पनीर तुलनेने शुद्ध असण्याची शक्यता असते. खरे पनीर चावल्यावर मऊ आणि दुधाळ चव देते. बनावट पनीर चघळल्यावर रबरासारखे किंवा चिकट लागते. त्यामुळे इथून पुढे पनीर घेताना काळजी घ्या. ब्रँडेड पनीर घेताना पॅकिंग, FSSAI नंबर, उत्पादन तारीख आणि घटक नक्की तपासा. आणि रस्त्यावरील अतिशय स्वस्त पनीर टाळा. तुम्हाला पनीर घेताना काही वेगळा अनुभव आलाय का हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. अशाच उपयुक्त माहितीसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टा, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.